हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. जसं आपण एक टेलिग्रामवर आपलं एक सेशन घेतला होता आणि जो काही संयुक्त पूर्व गट ब परीक्षा आणि गट क परीक्षा या संदर्भामध्ये एक डेली प्लॅन आणि कशा पद्धतीने आपल्याला दिवसभरामध्ये शेड्यूल ठेवून मॅक्सिमम स्कोअर करता येईल या उरलेल्या 30-35 दिवसांमध्ये. तर याच्या संदर्भामध्ये आपलं एक सेशन आपण फ्रेम केलं होतं आणि ते आपल्यासमोर मी घेऊन येतो आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवण्याबरोबरच दिवसाचं नियोजन कसं असेल, त्या दिवसामध्ये तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीने कोणकोणते विषय हाताळायचे आहेत, किती दिवस एखाद्या विषयाला वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची PYQs आणि तुमची प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टींमधून आपण काय करणार आहोत, या सेशनमध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो मॅक्सिमम स्कोअर तुम्हाला 65+ जावंच लागेल, कारण आपण जर अलीकडचे कट ऑफ बघितले तर आपल्याला त्या दरम्यान लागताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला 65च्या पुढे जर आपण असू तर आपण एक सेफ स्कोअरमध्ये आपण सेफ झोनमध्ये असू. कारण या राज्यसेवेपासून आता डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा झाल्यापासून तो जो मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड होता तो पण इकडे शिफ्ट झालेला आहे. त्यामुळे कॉम्पिटिशनची लेवल खूप जास्त वाढली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला जर या कॉम्पिटिशनला फेस करायचं असेल तर मात्र आपलं एक डिटेल्ड डेली प्लॅन असला पाहिजे आणि त्यातून आपलं नियोजन अभ्यासाचं झालेलं असलं पाहिजे. सो कोणताही अतिरिक्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट सेशनला सुरुवात करूया. कशा पद्धतीने जो आपण एक ग्रुप बनवलेला आहे सेपरेट एक 100 मुलांचा, तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तो प्लॅन शेअर केलेला आहे आणि तो प्लॅन तुम्ही बघून काय करू शकता, एक्झिक्यूट तुमचं अभ्यासाचं शेड्यूल करू शकता. ओके, सो आपण बघूयात. हा प्लॅन आहे आणि याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवसानुसार आपण विषयाला वेळ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे फर्स्ट रिव्हिजन, त्यानंतर सेकंड रिव्हिजन आणि नंतर थर्ड रिव्हिजन. फर्स्ट रिव्हिजन ही तुम्हाला या पद्धतीने करायची आहे. 15 तारखेपासून हा प्लॅन सुरू झाला आहे आणि 30 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तर फर्स्ट रिव्हिजन तुम्हाला ही कंप्लीट करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, हिस्ट्री आणि सायन्स अशा 5 कोअर सब्जेक्टला आपण काय दिलेलं आहे, वेटेज दिलेलं आहे. परंतु तुम्हाला यामध्ये करंट अफेअर आणि मॅथ्स रिजनिंग दिसणार नाही. करंट अफेअर आणि मॅथ्स रिजनिंग तुम्हाला या ठिकाणी इथे फक्त दिसेल. तर करंट अफेअरचा जो आपण सांगितला आहे तो डेली आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारता आणि ॲक्युरेसी चांगली राहू शकते. त्यामुळे डेली आपल्याला 1 ते 1.5 तास, तुम्हाला 1 तास जरी तुम्ही ऑन ॲव्हरेज दिलात तरीसुद्धा तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. म्हणजे दिवसाची सुरुवात करण्याआधी करंट अफेअर तुम्ही काय करू शकता, जर 8 वाजता अभ्यासाला बसत असेल तर 8 ते 9 तुम्ही काय करू शकता, करंट अफेअर्सनी सुरुवात कराल. त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंग हा जो पार्ट आहे हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे आणि याला देखील तुम्हाला 1-2 दिवस अभ्यास करून जमणार नाही. हा सुद्धा डेली अभ्यास करण्याची गरज आहे. तर हा जो मॅथ्स रिजनिंगचा पार्ट आहे तो तुम्हाला कधी करायचा आहे, तर दिवसाच्या शेवटी किंवा मध्ये तुम्हाला जर एक 4-5 वाजता वेळ मिळाला तर त्या दरम्यान देखील तुम्हाला 1 ते 1.5 तासाच्या आसपास तुम्हाला काय करायचं आहे, याला वेळ द्यायचा आहे. म्हणजे 2 ते 2.5 तास तुमचा हा करंट अफेअर मॅथ्स रिजनिंगमध्ये रोजचा जाणार आहे. यासाठी सांगतोय की 15 ते 20च्या दरम्यान अलीकडे प्रश्न येताना दिसतात, तर आणि करंट अफेअर, तर 30 मार्कांची सोय इथे झालेली असते या 2 गोष्टींमध्ये. कमीत कमी म्हणतो मी, ठीक आहे, ॲटलिस्ट एवढी सोय झालेली असते या मार्कांची. त्यामुळे आपल्याला इकडे पण वेटेज द्यायचं आहे. त्याचबरोबर जो काही आपला जे कोअर सब्जेक्ट आहेत त्या कोअर सब्जेक्टचं वेटेज देखील याप्रमाणे असतं आणि आपल्याला त्यांना देखील तेवढाच न्याय देता यावा म्हणून हा शेड्यूल आपण फ्रेम केलेला आहे. तर याच्यामध्ये 15 ते 17 तारखेपर्यंत पॉलिटी तुम्हाला करायचं आहे. तर पॉलिटीमध्ये नक्की 3 दिवसामध्ये रिव्हिजन होते का, तर हो. हा प्लॅन कोणासाठी आहे, ज्यांचा अभ्यास आधी झालेला आहे त्या मुलांना व्यवस्थितपणे रिकॉल व्हावा, त्या सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये व्यवस्थित आठवाव्या म्हणून आपण काय केलेलं आहे, हा प्लॅन फ्रेम केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की पहिल्या रिव्हिजनमध्ये 3 दिवस, दुसऱ्या रिव्हिजनमध्ये 2 दिवस पॉलिटीला दिलेत, तर याच्यामध्ये डायरेक्ट आम्ही 5 दिवस अभ्यास केला तर आमचं चांगलं होईल. हे यासाठी नको आहे, कारण आपण ज्यावेळेस रिकॉल करतो एखादी गोष्ट 5 दिवस करा किंवा 10 दिवस करा, तुम्ही त्यानंतर ज्यावेळेस महिन्याभराने परीक्षेला जाल त्यावेळेस तुम्हाला मात्र काही आठवत नाही. म्हणून आपण 3 दिवसामध्ये रॅपिड रिव्हिजन करणार, त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये पुन्हा तीच रिव्हिजन करणार आणि पुन्हा 1 दिवसामध्ये आपण ती रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयाला आठवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस मात्र तुम्हाला काय होतं, त्या चांगल्या गोष्टी आठवतात आणि पेपरमध्ये तुम्हाला त्या रिफ्लेक्ट होतात आणि तुम्ही पेपरमध्ये चूक कोणतीही न करता एकदम व्यवस्थितपणे उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्या दृष्टीने आपण या शेड्यूलचं काय केलेलं आहे, अरेंजमेंट केलेली आहे. ओके, सो त्यानंतर 18 ते 20 तारखेपर्यंत इकॉनॉमिक्स, 21 ते 23 तारखेपर्यंत जॉग्राफी, हिस्ट्री 3 दिवस आणि सायन्सला आपण 4 दिवस दिलेत. कारण सायन्सचे प्रश्न आपल्याला खूप किचकट आणि फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर बायोलॉजी आणि त्यानंतर हायजीन वगैरे या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे पहिल्या रिव्हिजनमध्ये करायच्यात. हे 5 सब्जेक्ट कोअर सब्जेक्ट, त्यानंतर हे आपले डेलीचे
2 सब्जेक्ट असे मिळून आपण कितीपर्यंत जातो, तर 7 सब्जेक्टची रिव्हिजन आपली 30 तारखेपर्यंत पहिली रिव्हिजन कंप्लीट होते. त्यानंतर दुसऱ्या रिव्हिजनसाठी आपण जातो. दुसरी रिव्हिजन आपली 1 तारखेपासून सुरू होते. प्रत्येक विषयाला 2 दिवस, याप्रमाणे 5 विषय जे आहेत आपले त्यांना आपण हे कोअर विषयांना सब्जेक्टला वेटेज दिलं आहे आणि त्यामध्ये सायन्सला पुन्हा एकदा मी 3 दिवस इथे दिलेत, कारण अगेन आपल्याला गोष्टी किचकट आहेत लक्षात, आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना लक्षात ठेवायला थोड्या जड जातात, म्हणून आपण या इथे वेटेज दिलेलं आहे. जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल, तुमचा सायन्स विषय चांगला असेल, तर मात्र तुम्ही इथे हा 1 दिवस तुमचा करंट अफेअर किंवा मॅथ्स रिजनसाठी देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला 2 दिवसात रिव्हिजन येते, वेल अँड गुड, तुम्ही ते करा. परंतु जर होत नसेल तर 3 दिवस द्या आणि सायन्सला पूर्ण करायचा प्रयत्न करा. त्यानंतर करंट अफेअरला इथे वेगळे 2 दिवस का देण्याचा उद्देश, कारण एवढा अभ्यास तुम्ही इथून इथपर्यंत आलात, आल्यानंतर देखील तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल, त्यावेळेस तुम्ही करंट अफेअर्सचं 2 दिवस देऊन पुन्हा एकदा रिव्हिजन मारू शकता. आणि मॅथ्स रिजनिंगला जर वाटलं तुम्हाला की एखादा विषय किंवा एखादा टॉपिक आहे जो जड जातो आहे रिजनिंगचा किंवा मॅथ्सचा, तर त्याची स्पेशल प्रॅक्टिस तुम्ही या दिवसात करू शकता. ओके, डेली तर प्रॅक्टिस आपण या पद्धतीने करणार आहोतच. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस थर्ड रिव्हिजनमध्ये आपण काय करायचं आहे, तर 2 सब्जेक्ट एका दिवसामध्ये घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, फिनिश करायचा प्रयत्न करायचा आहे 3 दिवसामध्ये सगळे सब्जेक्ट. ओके, त्यानंतर उरलेले 3 दिवस आहेत, याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टमध्ये जो काही मेन पार्ट आहे, तुमच्या ट्रिक्स तुम्ही बनवल्या असतील किंवा तुम्ही एकूण वाचत असताना तुम्हाला असं वाटलं की या पॅचमध्ये आपल्याला काही आठवत नाही आहे, तर तेवढाच फक्त भाग वाचून घेतला आणि तेवढाच फक्त भाग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. पूर्ण विषय करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त पॅचमध्ये सगळे विषय करू शकता, कारण या रिव्हिजनमधून तुम्हाला तो कॉन्फिडन्स आलेला असेल. आणि नंतर आपला जो शेवटचा परीक्षेचा दिवस आहे, तो परीक्षेचा दिवस आपल्याला कॉन्फिडेंटली आपण काय करू शकतो, उत्तरांपर्यंत पोहोचू शकतो त्या 1 तासामध्ये. सो अशा पद्धतीने आपलं हे शेड्यूल असणार आहे. फर्स्ट रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन याच्यामध्ये. ओके, करंट अफेअरच्या बाबतीमध्ये डिस्कस झालं, मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीमध्ये देखील डिस्कस झालेलं आहे. आता आपण बघूयात की मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो की 3 दिवस पॉलिटी वाचायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर पहिला दिवस जो आहे त्या पहिल्या दिवशी तुम्ही या टॉपिकला न्याय देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मूलभूत अधिकार असतील, DPSP असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील किंवा अमेंडमेंट असतील, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या पद्धतीने अभ्यासलेल्या आहेत. परंतु घटनादुरुस्तीमधल्या काही 1-2 घटनादुरुस्ती ज्या आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत, जसं 42, 44 आहे, 73, 74 आहे, बरोबर. त्यानंतर सुरुवातीच्या पहिली असेल, 7वी असेल, या सगळ्या घटनादुरुस्ती आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्यांची रिव्हिजन जास्त करा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 90 पासून पुढे ज्या घटना दुरुस्ती आहेत, म्हणजे आपण असं म्हणू, त्या जास्त पाठ करा, कारण जोड्या लावा किंवा इतर गोष्टींना देखील आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. अलीकडच्या 100 नंतरच्या तर करायच्याच आहेत, परंतु 90च्या पुढच्या देखील जास्त इम्पॉर्टंट आपल्याला आहेत. ओके, सो या दृष्टीने आपल्याला प्रश्नांची व्यवस्थितपणे मांडणी करता येईल 1 दिवसामध्ये. या सगळ्यावरचे PYQs देखील आपल्याला करायचे आहेत. म्हणजे PYQ एखादा टॉपिक वाचला किंवा 2-3 टॉपिक वाचले की एकदम PYQs करा, त्याच्यामध्ये आपल्याला ते रिकॉल करायला सोपे जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे टॉपिक्स आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि या टॉपिकमध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे, त्याच पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवायची जी PYQs. आणि त्यानंतर काय असेल, तर हे आपला मेन कंटेंट त्याचा वाचून आणि त्याच्यानंतर रिव्हिजनच्या दृष्टीने, म्हणजे राष्ट्रपती वाचायला बसले आणि दिवसभर राष्ट्रपती वाचले असं नाही, तर याच्यामध्ये जी महत्त्वाची कलमं आहेत ती आपल्याला करायची आहेत. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार आपल्याला दिला जातो, राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पद्धतीने असते, राष्ट्रपतीची पद्धत म्हणजे निवडणुकीची पद्धत कशी आहे, पात्रता काय, शर्ती काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित, शपथ कोणत्या दृष्टीने घेतो, महाभियोग कोणत्या दृष्टीने लावला जातो, राष्ट्रपतीची जी काही क्षमादानाचे अधिकार आहेत ते कोणत्या कलमानुसार आहेत, तर हे रॅपिडमध्ये आपल्याला बघून घ्यायचं आणि तो टॉपिक कंप्लीट करायचा. त्याचे कार्यकारी अधिकार, इतर कोणते अधिकार असतील, वेटो पॉवर्स असतील, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, एकदम व्यवस्थितपणे आपल्याला बघायच्या आहेत आणि त्या रॅपिड बघायच्या आहेत. ओके, सेम त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालय असेल, आपली न्याय व्यवस्था पूर्ण, सबऑर्डिनेट कोर्ट वगैरे सगळं एकदम रॅपिडमध्ये 1 दिवसामध्ये आपल्याला ते करायचा प्रयत्न करायचा आहे. कारण तुम्ही हे म्हणाल की 1 दिवसात कसं शक्य आहे, तर ते शक्य करावं लागेल, अदरवाईज आपल्याला कॉम्पिटिशन खूप मोठी आहे आणि आपण जर मागे पडलो तर या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेखालून जाणं परीक्षेपर्यंत खूप गरजेचं आहेत. तिसऱ्या दिवशी या सगळ्या गोष्टींना तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करा. तुमचं जर एखाद दिवशी वाटलं तुम्हाला की हे एका दिवसाचा अभ्यास नाही आहे, तिसऱ्या दिवशी पूर्ण होणार, मग यामध्ये जो उरलेला पार्ट आहे तो मात्र तुम्ही तिसऱ्या दिवशी ॲड करू शकता आणि त्याच्यामधून काय कराल, तर तुम्ही तुमच्या
अभ्यासानुसार आणि तुम्हाला वाटलं की ह्यात खूपच कमी सिलेबस आहे, याच्यामध्ये तुम्ही मग इकडचे 2-3 पॉईंट्स उचलू शकता, ते ॲड करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही पहिल्या दिवशी सिलेबस कंप्लीट करू शकता. हे फ्लेक्झिबल आहे. असंच केलं पाहिजे असं कोणतंही नाही. जगामध्ये कोणतंही स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये कुठलीही गोष्ट ही काळ्या आपण म्हणतो ना अशी की एक रेघ आहे, ती अशी नाही आहे की कोणती कॉन्स्टंट नाही आहे, हे बदलत राहतं प्रत्येक इंडिव्हिज्युअलनुसार. ओके. सो त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये देखील तेच की पहिल्या दिवशी टॉपिक, दुसऱ्या दिवशी टॉपिक, तिसऱ्या दिवशी टॉपिक जे बायफर्गेट केलेत त्या करण्याचा प्रयत्न करा. त्याची आकडेवारी लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये सणावळ्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर काही पॉईंट ॲड करा, दुसऱ्यात ॲड करा, तिसऱ्यात ॲड करा. परंतु जे काही टॉपिक जे कोअर सब्जेक्ट आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारलेच जातात असे तुम्ही काय करायचे, पाठच करायचे. जसं की राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य, असमानता, चलनवाढ असेल, बँकिंग असेल, RBIच्या बाबतीमध्ये असेल. ओके. सो या क्षेत्रामध्ये देखील कृषीच्या काही योजना असतील त्या महत्त्वपूर्ण आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे पंचवार्षिक योजना. 1 ते 2 प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात. सो अशा पद्धतीने देखील तुम्ही काय करू शकता, तुमचा जो महत्त्वाचा भाग आहे तो काय करू शकता, कव्हर करू शकता 3 दिवसामध्ये. आणि 3 दिवसाची रिव्हिजन झाली की त्याच्यावरचे PYQs देखील डे टू डे करत चला. म्हणजे इथले टॉपिक झाले की प्लस याच्यावर काय करायचं तुम्हाला, तर PYQs सोडवायचे आहेत. सेम तिन्ही दिवसांसाठी लॉजिक असेल. त्यानंतर भूगोल जो आहे तो भूगोलाचा पार्ट तुम्हाला 3 दिवसांमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, तर पहिल्या दिवशी तुम्हाला भौतिक भूगोल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर त्यात मानवी भूगोल ॲड करून घ्या. वर वाचलं तरी चालेल, अगदी डीपमध्ये वाचण्याची आवश्यकता नाही. फक्त एक रॅपिड रिव्हिजन 1 तासाभरामध्ये झाली तरी बेस्ट आहे. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही भारताचं भूगोल, इंडियन जॉग्राफी वाचू शकता. तिसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता, महाराष्ट्राचा भूगोल देखील वाचून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की इथे पहिल्या दिवशी आपला सिलेबस फास्ट कंप्लीट झाला आहे, तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये एखादा टॉपिक उचलून तुम्ही ॲड करा आणि तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि अगेन जसं मी प्रत्येक टॉपिकनंतर तुम्हाला सांगतो आहे की PYQs खूप इम्पॉर्टंट आहेत आणि PYQsला तो तेवढा न्याय द्यायचाच. कारण ह्या गोष्टी आपल्याला सांगतील की परीक्षेमध्ये काय येतं आहे हे आपल्याला सांगणार कोण, तर PYQ. ओके. भूगोलाच्या बाबतीमध्ये असं 3 दिवसाचं नियोजन. त्यानंतर 3 दिवसांचं नियोजन आपण कशामध्ये करतो आहे, तर इतिहास कसा महाराष्ट्राचा आणि भारताचा हा एकत्रितपणे आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक काही सुधारणाच्या चळवळी असतील आणि त्यातले समाजसुधारक असतील, तर प्रामुख्याने आपल्याला जे इथे स्क्रीनवर दिसतात हे आहेतच, पण याच्यामध्ये काही 1-2 तुम्हाला वाटले तर ते देखील करून घ्या. कारण आपल्याला जे काही महत्त्वाचे समाजसुधारक जसे की महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर राजा राम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, याचबरोबर महात्मा गांधी आणि पुढे इतर सर्व आपल्याला काय करतात, महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे व्यवस्थितपणे डाटा लक्षात ठेवायचा. स्पेशली तो डाटा जो PYQsमध्ये विचारलेला आहे तो आपला पाठ असला पाहिजे. कारण PYQsमधून प्रश्न आला आणि चुकला तर तो गुन्हा आहे. ओके. सो त्या पद्धतीचं आपण आपल्या चुका टाळायच्या आहेत. आणि जास्त वेटेज कशाला द्यायचं, तर महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास, कारण याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन विचारताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर गांधीयुग आणि या सगळ्या गोष्टींवर देखील प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत. सो इथून आपल्याला या सगळ्या गोष्टी कव्हर करायला 3 दिवस सफिशियंट असणार आहेत. हे खूप रॅपिड करायचं आहे. अगेन मी तेच सांगतो आहे, कारण आपल्याला परत दुसऱ्या विषयांना देखील काय करायचं आहे, टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सो इतिहासाच्या बद्दलचं डिस्कशन आपलं झालं. त्यानंतर पुढे विज्ञान टॉपिक खूप वास्ट आहे. याला पण 4 दिवस दिलेत. 4 दिवस यासाठी कारण आपल्याला केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, तुम्हाला जो सब्जेक्ट सोपा वाटते तो पहिल्या दिवशी घ्या. आता जर आपण इथे विचार केला तर फिजिक्स हा पहिल्या दिवशी घेतला, नंतर रसायनशास्त्र घेतला, त्यानंतर आपण जीवशास्त्र घेतलं. हे 3 दिवशी कव्हर झाले. तिघातल्या एका दिवशी तुमचा अभ्यास जर लवकर उरकला तर त्याच्यामध्ये रोगप्रतिबंधक विज्ञान, त्यात काही रोग आणि त्याच्यावरचे काही आपल्याला कोणाच्या आधारित जीवाणूद्वारे होतं, विषाणूद्वारे होतं किंवा फंगस किंवा इतर कोणते रोगकारक घटक असतील त्यांच्यामुळे होतात, त्याच्यावरच्या लसिका आहेत, कोणते उपाय आहेत, कोणती नवीन टेक्नॉलॉजी आली त्याबद्दलची माहिती देखील तुम्ही काय करायची, करून घ्यायची. ओके. सो अशा पद्धतीने जर तुम्ही बायफर्गेट केलं आणि त्यानंतर 1 दिवस पूर्ण PYQsला दिला तर तुम्ही 3 दिवसामध्ये जी रिव्हिजन केले त्याचा देखील तुम्हाला काय होईल, फायदा होईल. चौथ्या दिवशी तुम्हाला PYQs करत असताना ती पूर्ण 3 विषयांची काय होईल, रिव्हिजन असेल. PYQs म्हणजे काय, तर ह्या तिन्ही विषयांची रिव्हिजन तुमची काय होईल, एकदमच होईल. ओके. सो असे 4 दिवसाचं नियोजन आपण केलेलं आहे विज्ञानाच्या बाबतीमध्ये.
त्यानंतर पुढे करंट अफेअर हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही संरक्षण, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की रोज हा सब्जेक्ट करायचा आहे, तर रोज सब्जेक्ट करताना काय सकाळी तुम्ही अभ्यासाला बसलात की तुमच्या एवढं लक्षात घ्यायचं आहे, सकाळी अभ्यास करत असताना संरक्षण टॉपिक जर तुम्ही करत असाल तर संरक्षण टॉपिक हा तुम्ही 1 तास पूर्णपणे वाचून काढायचा आहे मागच्या 1 वर्षभराचा. ओके. आणि त्यानंतर तुम्ही क्रीडा करत असाल तर क्रीडा, त्यानंतर पुरस्कार, अवॉर्ड्स काय असतील जे अलीकडचे 2025 मधले विशेषतः लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या काही चालू घडामोडी असतील, विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय महाराष्ट्राच्या संदर्भात विशेषतः लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणता अवॉर्ड असेल, कोणती जर अलीकडची योजना असेल जी खूप गाजले, किंवा एखादा महाराष्ट्रामध्ये विकसित होणारा प्रकल्प असेल, तर अशा सगळ्या गोष्टी आपण काय करायच्यात, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो करंट अफेअर डेली 1 आवर आपण लक्षात ठेवलेला आहे. हा डेली झालाच पाहिजे, कारण करंट अफेअरला तेवढं महत्त्व आहे. अनप्रेडिक्टेबल करंट अफेअरमध्ये आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये जर तुम्ही स्कोअर करू शकत असाल तर तुम्हाला काय होईल, तो जी लीड आहे ती इतर विषयांमध्ये तर मार्क्स मिळणारच आहेत, त्यापेक्षा जास्त तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. सो करंट अफेअर आणि मॅथ्स रिजनिंगला डेली वेटेज यासाठीच दिलं आहे की हे दोन्ही विषय तुमचे चांगले व्हावेत आणि पेपरमध्ये तुमचा परफॉर्मन्स सुधारावा. ओके. यानंतर आता आपण डिस्कस केलं, आपला पूर्ण प्लॅन डिस्कस केला, कशा पद्धतीने आपण फ्रेम करणार आहोत, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणार आहोत. आता मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, त्या म्हणजे अशा की तुमचं डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे. ओके. डेली शेड्यूल कसं असेल, तर काही मुलांनी मला मेसेज केला आणि विचारलं की सर डेली मी 8 वाजता अभ्यासाला सुरुवात करतो, तर माझं कशा पद्धतीने प्रोग्रेशन असलं पाहिजे स्टडीचं. तर जर 8ला तुम्ही सुरुवात करत असाल तर 8 ते 9 जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी. ओके. तर तुमचा हा 1 तास हा आपण करंट अफेअरला कन्सिडर करतो आहे. त्यानंतर 9 ते 10 तुमचं काय असेल, हा जो आपला शेड्यूल जो कोअर सब्जेक्ट असेल त्या दिवशी, जो आपण सुरुवातीला हे बघितलेलं आहे आपला, तुम्हाला एक डायग्राम दाखवली जी सुरुवातीची, ही डायग्राम. तर याच्यानुसार जो कोअर सब्जेक्ट, समजा या 3 दिवसात विचारलं तर पॉलिटी, तर तो पॉलिटी सब्जेक्ट तुमचा काय असेल 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो इथे वाचायला सुरू करायचा आहे. आता तो इथे तुम्ही सुरू करताय या इथून, तर तो ॲटलिस्ट 2 तासाचा तुमची एक सेटिंग असली पाहिजे. 2 तास यासाठी की आपण राज्यसेवा देतो किंवा इतर कोणती एक्झाम देतो, 2 ते 2.5 तासाचा मॅक्सिमम सेटिंग आपली सवय असली पाहिजे. म्हणजे जर कंबाईनला तुम्ही बसता तर 1 तास तुम्ही बसता, परंतु इतर एक्झामसाठी देखील आपली तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे ना, ते 1 तासामध्ये चलबिचल सुरू होते, तसं करायचं नाही. सो हे 2 तासाचं पूर्ण शेड्यूल आपलं हे जो कोणता कोअर सब्जेक्ट त्या दिवशी दिलेला आहे त्या सब्जेक्टसाठी असेल. त्यानंतर तुम्ही एखादा ब्रेक घेऊ शकता. इथे ब्रेक घेतला एक 15 मिनटं. 15 मिनटाचा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्ही जर अभ्यास सुरू केला, ओके, 15 मिनटाच्या ब्रेकनंतर अभ्यास सुरू केला, एकदम हार्ड अँड फास्ट 11:15च नाही, जर 11:30 झाले तरी चालतील. तिथपासून तुम्ही 1 वाजेपर्यंत पुन्हा एकदा ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत 2 तासाची सेटिंग करायची आहे. ओके. सो ही 2 तास तुमच्या पहिल्या हाफमध्ये 2 तास, इथे 2 तास आणि सकाळी 1 तास, असं 5 तासाचं तुमचं सेटिंग हे दुपारच्या जेवणापर्यंत, म्हणजे इथं तुमचं लंच असेल. ओके. लंचपर्यंत तुम्ही किती 5 तासाचं सेटिंग तुमचं झालं पाहिजे. लंच करून तुम्ही 2 वाजता येत असाल, पुन्हा एकदा बसत असाल तर 2 ते 4 तुमचं सेटिंग झालं पाहिजे. 4ला तुमचा एखादा ब्रेक असेल तर तो ब्रेक, त्यानंतर तुम्ही 6-6:30पर्यंत इथे बसू शकता. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि हा जो टाईम आहे, या टाईमला काय करायचं आहे, तर मॅथ्स अँड रिजनिंगची तुमची प्रॅक्टिस करायची 1 ते 1.5 तास. ओके. 1 तास किंवा 1 ते 1.5 तास जसं म्हणालं त्याप्रमाणे ही तुमची इथे काय असली पाहिजे, मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा जर 8 वाजायला जेवायला जात असाल तर तिथपर्यंत, म्हणजे 7-7:30पर्यंत तुमचं पुन्हा एकदा इथे संपलेलं असेल मॅथ्स रिजनिंग. तुम्ही जेवण करून जर लायब्ररीत याल किंवा घरी जाल तर त्यावेळेस तुमचा 1 ते 1.5 तास पुन्हा एकदा काय करू शकता तुम्ही, हे सगळं दिवसभराचं केलं आहे याच्यावरचे PYQs करू शकता आणि ह्या PYQsमधून देखील तुम्ही मॅक्सिमम आउटपुट काढू शकता. ओके. सो हे 5 तास आपण बघितले होते की सकाळचे आपले 5 तास इथे कवर होत आहेत. त्यानंतर हे 2 तास, इथे 2 तास, त्यानंतर इथून इथपर्यंत पण आपल्याला 2 तास मिळत आहेत. पुन्हा एकदा 1 तास, म्हणजे हे जवळपास 7 तास, 7-5 12 तासाचं शेड्यूल तुमचं होतं. या 12 तासाच्या शेड्यूलमध्ये मी म्हणेन की तुमचा जो क्वालिटी आउटपुट टाईम आहे तो 6 ते 7 तास असतो. म्हणजे तुम्ही 12 तास जर बसत असाल फक्त, तर 6 ते 7 तास तुमचा चांगला अभ्यास होतो. आणि तुम्ही 6-7 तास फक्त बसत असाल तर क्वालिटी अभ्यास तुमचा 2 ते 3 तासच होत असतो. म्हणजे ऑलमोस्ट 50% आपली परफॉर्मन्स, आपली बॉडी तेवढी साथ देत नाही.
थोडीशी चुळबुळ इकडे तिकडे पाहणं हे ते चालू राहतं. त्यामुळे ह्युमन टेंडन्सीनुसार आपण 6 ते 7 तास आपला चांगल्यापणे अभ्यास होऊ शकतो. हे कोणासाठी सांगतो आहे? जे कोण रेग्युलर स्टुडंट आहेत, रेग्युलर म्हणजे फुल टाईम अभ्यास करत आहेत. फुल टाईम अभ्यास करणाऱ्यांसाठी ह्या गोष्टी असणार आहेत. म्हणजे तुम्ही सकाळपासून एक 10-12 तासाचं शेड्यूल बनवलं तर तुम्ही 6 ते 7 तास काय करू शकता, तुम्हाला पूर्णपणे अभ्यासाला न्याय देऊ शकता. म्हणजे हे झालं पूर्णपणे आपल्या रेग्युलर स्टुडंटसाठी. आता काही स्टुडंट आपले असे आहेत की जे वर्किंग आहेत, ठीक आहे. तर त्या वर्किंग असणाऱ्या स्टुडंटसाठी देखील आपल्याला काही ना काहीतरी प्लॅन करावा लागेल. कारण वर्किंग लोकांसाठी आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी 6 ते 10 ह्या वेळेमध्ये ते आपल्याला बिझी असलेले पाहायला मिळतात. जर सकाळी तुम्ही 6ला लवकर उठून अभ्यास सुरू करत असाल 6 ते 9 ऑफिसला जाण्याआधी, तर हे 3 तास तुम्हाला फायदेशीर ठरतील. ओके, या 3 तासामध्ये तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही एखाद तास करंट अफेअर किंवा इतर गोष्टींसाठी जर काढला, पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्सचे व्हिडिओज वगैरे बघितले, तर तो तुम्ही एखाद तास ऑफिसच्या या वेळांमध्ये काय करू शकता, काढू शकता. ओके, वर्किंगबद्दल आपण विचार करत होतो. ओके, तर 6 ते 9 त्यानंतर 10 ते 6 हा वेळ पूर्णपणे त्यांचा ऑफिसचा असेल. या ऑफिसच्या वेळेत 1 तास अभ्यास, इथे 3 तास सकाळी आणि नंतर आल्यानंतर एक 3 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे 11 वाजेपर्यंत वगैरे. तर असा एकूण 7 तासाचा अभ्यास, याच्यामध्ये क्वालिटी टाईम आपण काढला तर 5 तासाच्या आसपास जाईल. सो कारण या लोकांना कसं आहे तेवढाच वेळ मिळतो आहे, हा वेळ पूर्णपणे ऑफिसमध्ये जातो आहे. सो तुम्ही 3 तास सकाळी, 3 तास संध्याकाळी आणि इन बिटवीन एखाद तास जरी काढू शकलात तर मात्र 4-5 तास तुमचा चांगला अभ्यास होईल. आणि यातून तुम्ही काय करू शकता, आपला जो दिलेला शेड्यूल आहे तो एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे कंटेंट जो आहे ते कंटेंटला आपण एकदम रॅपिड रिव्हिजन करायचे. रॅपिड रिव्हिजन प्लस आपले काय आहेत PYQs यांना सोबत घेऊन चालायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने. आणि यावेळेस आता लक्षात ठेवायचं, करंट अफेअर वाचत असाल तर जो सोर्स आधी वाचला आहे त्यालाच रिव्हिजन मारायची, नवीन करकरीत एखादं पुस्तक घेऊन सुरू करायचं नाही. ओके, सो आणि त्याच्यानंतर PYQs पण अशा टॉपिकचे करा ज्याचे टॉपिक तुम्ही व्यवस्थित वाचलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने वर्किंग. आणि आपण अलीकडे डिस्कस केलं की जे कोण रेग्युलर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी कशा पद्धतीने ते दिवसाचं गणित मांडू शकतात. ओके, तर आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट मला इथे डिस्कस करायचा आहे तो असा की जे सगळे सब्जेक्ट आहेत आपले, समजा आपण पॉलिटी, ओके, त्यानंतर इकॉनॉमिक्स, जॉग्रफी, त्यानंतर करंट अफेअर्स, सायन्स, त्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग. ओके, तर याच्यानंतर आणखी कोणतं राहिलं का याच्यामध्ये, हिस्ट्री. ओके, हे आपले जे कोर सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये तुमचे 4 सब्जेक्ट असे असले पाहिजेत, ॲटलिस्ट 4 म्हणतो आहे. 5 असतील तर चांगली गोष्ट आहे, 6 असतील तर त्याहून चांगली गोष्टी. समजा मी आता माझा जर एक्झाम्पल घेतलं तर मी लक्षात देईन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी, ओके, आणि त्यानंतर सायन्स. समजा माझे हे 4 सब्जेक्ट चांगले आहेत, तर या 4 सब्जेक्टमध्ये मला मॅक्सिमम स्कोअर करायचं. म्हणजे जर 15चा ॲव्हरेज आपण जरी पकडला की 15-15 जरी येत आहेत, 12-12 येत आहेत, 10-10 येत आहेत, काही असेल, तर त्याच्यामध्ये मला मॅक्सिमम स्कोअर एवढा करायचा आहे की माझा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफच्या 80% मार्क्स मला या 4 सब्जेक्टमध्येच काढता आले पाहिजेत. म्हणजे जर आपण या पद्धतीने जर याचं ॲनालिसिस बघितलं 10 मार्क, 12 मार्क, तर आपल्याला 35 ते 40 मार्क आपण मॅक्सिमम, म्हणजे 1-1 मार्क फक्त तुम्ही इथे 1-2 मार्क लीक करू शकता, एवढं तुम्हाला मुभा राहील फक्त. अदरवाईज तुम्हाला बाकीचे समजा अनप्रेडिक्टेबल सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर जास्त थोडा स्कोअर तुमचा कमी झाला तर चालू शकतं. परंतु जे 4 सब्जेक्ट तुम्ही टार्गेट केलेले आहेत, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी आणि सायन्स, तर याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स घालवण्याची अजिबात मुभा नाही. तुमचे वेगळे 4 असतील तर त्या 4ला एवढं चांगलं करा, म्हणजे हे तुमचं गणित अशा प्रकारे चाललं पाहिजे 4+3. ठीक आहे, 4+3 या 4 सब्जेक्टला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्याय द्यायचा आहे. आणि नंतर उरलेले जे तुमचे इतर सब्जेक्ट आहेत, या 4ला जे कोअर सब्जेक्ट तुमचे जे महत्त्वाचे आहेत ते
+3 याच्यामध्ये देखील तुम्हाला काय स्कोअर करायचा आहे. सगळे 7च्या 7 सब्जेक्ट किंवा 8 सब्जेक्ट जे असतील ते कोणाचेही चांगले नसतात. ओके. सो आपण काय करायचं आहे, कोणते तरी 4 फोकस करायचे आणि त्यांना खूप जास्त चांगलं तयारी त्यांची करायची आणि नंतर उरलेले जे आहेत ते त्या पद्धतीने देखील आपल्याला तयार करायचे आहेत. सो या पद्धतीची स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम स्कोअर इथे करता येईल. ओके. सो आपण प्रत्येक विषयाबद्दल बोललो की आपलं डेली शेड्यूल काय असेल. ओके. पहिलं काय आपण डिस्कस केलं तर डेली शेड्यूल आपलं हे कोणासाठी तर रेग्युलर मुलांसाठी. ओके. आणि त्याचबरोबर वर्किंग लोकांसाठी देखील आपण डिस्कस केलं. त्यानंतर आपण 4+3 या पॉलिसीचा विचार केला की 4 सब्जेक्ट तुमचे कोर भारी असले पाहिजेत. 3 तुमचे थोडेसे वीक असले कंपॅरेटिव्हली तरी चालतील, परंतु ते देखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहेत. ओके. सो त्याच्यानंतर दुसरं गोष्ट अशी, ह्या 4बद्दल आपण डिस्कस केलं, 3बद्दल डिस्कस केलं. त्यानंतर आपला जो डेली शेड्यूल प्लॅन आहे तो आपण दिला आहे आणि त्याच्यानुसार आपले जे ब्रेकेज ऑफ सब्जेक्ट आहेत. ओके. म्हणजे कशा प्रकारे आपण 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवसामध्ये कोणता सिलेबस वाचू शकतो याचं देखील मी काय केलेलं तुम्हाला बायफर्गेशन दिलेलं आहे. सो अशा पद्धतीने या पूर्ण शेड्यूलला तुम्ही लक्षात द्या. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल रिव्हिजनसाठी आणि जो जास्त रिव्हिजन करेल त्याला ते प्रश्न व्यवस्थित आठवणार आहेत. तुम्ही आत्ता जरी वाचलं घाई गडबडीमध्ये आणि नंतर परीक्षेला जाताना रिवाईज केलं नाही 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, तर ते अजिबात आठवणार नाही. हे वाचन फक्त वाचन असतं. रिव्हिजनला वेगळं महत्त्व याचसाठी आहे. जी मुलं सिलेक्ट होतात ती कोणतंही वेगळं काही असं हे करत नाही, कोण च्यवनप्राश खातो आहे किंवा कोण काय, तसलं काही नसतं. फक्त आणि फक्त तुम्ही रिव्हिजन किती करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हे रिव्हिजनचं महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा टॉपिक फक्त वाचा, 7 दिवसांनी आठवतो आहे का बघा, किंवा दुसरा एक टॉपिक घ्या, तो तुम्ही आज वाचा, नंतर बुधवारी वाचा. समजा रविवारी वाचला असेल तर बुधवारी वाचा, त्यानंतर शनिवारी वाचा आणि नंतर सोमवारी आठवतो आहे का बघा. तो पहिला सब्जेक्ट आहे जो तुम्ही आज वाचला आहे आणि डायरेक्ट पुढच्या सोमवारी आठवायचा प्रयत्न करणार तर तुम्हाला खूप पुसट आठवेल आणि कदाचित आठवणार पण नाही, किंवा काही फॅक्ट्स असतील, डाटा असेल तर तो देखील आठवणार नाही. परंतु जो सब्जेक्ट तुम्ही आज वाचला आहे, नंतर बुधवारी परत तुम्ही वेन्सडेला वाचला आहे, पुन्हा एकदा तुम्ही जर पुढच्या सॅटर्डेला वाचला आहे आणि नंतर मग सोमवारी आठवायचा प्रयत्न करताय, तर मात्र तो सब्जेक्ट तुम्हाला चांगला आठवेल. का? कारण रिव्हिजन तुमची इथे 3 मल्टिपल टाईम रिव्हिजन झालेली असेल आणि तो रिफ्रेश होत जाईल आणि तुमच्या मेंदूमध्ये एक अनपेक्षितपणे छापला जाईल. त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं असेल. सो रिव्हिजनचं महत्त्व हे आपल्याला इथे कळतं. डायरेक्ट करत असाल तर तुम्हाला नाहीच आठवणार, म्हणजे बऱ्यापैकी आठवेल एखाद्याला एखाद्या अपवादात्मक स्थितीमध्ये, पण जर आपण जनरल विचार केला तर आठवत नाही. आणि पेपरचं प्रेशर 1 तासाचं आणखी भयानक असतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर आणि सायन्स हे 2 आपल्याला 3 घटक आपल्याला खूप भयानक पद्धतीने निगेटिव्ह करतात ज्यावेळेस चुकायला सुरू होतात त्यावेळेस. आणि जर चुकलं आहे हे आपल्याला पेपरमध्येच कळलं तर आणखी निगेटिव्ह आणि कॉन्फिडन्स डाऊन होण्याची वेळ येते. हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आपण आज या सगळ्या सेशनमध्ये डिस्कस केला आहे तो म्हणजे कोणता, तर तो असेल रिव्हिजन. ओके. ही रिव्हिजन एवढी इम्पॉर्टंट राहणार आहे आणि ही रिव्हिजन 2 किंवा 1 वेळ 2 वेळ करून नाही तर 3 ते 4 वेळा करावी लागणार आहे. आता याच्यानंतर ग्रुप सीचा पेपर आहे, त्याला वेळ आहे 10 दिवस आपल्या पेपरनंतर, 10-12 दिवस, तर त्याचं वेगळं डिस्कशन आपण घेणार आहोत. पण सध्या ग्रुप बीसाठी आपण काय करतो आहे, हा रिव्हिजन प्लॅन तुमच्याबरोबर शेअर करतो आहे आणि तो रिव्हिजन प्लॅन ॲज इट इज एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करा. जर एखाद्याला वाटत असेल मला थोडंफार चेंज करायचं आहे तर नक्की त्यामध्ये करा आणि तुम्हाला त्याचं आउटपुट हे 100% मिळणार, हे मी खात्रीसहित आणि माझ्या अनुभवावरून सांगतो आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी माझ्या प्रिपरेशन काळामध्ये केलेला होता आणि त्याचा इफेक्ट मला खूप कमी वेळामध्ये रिझल्ट मिळण्यामध्ये फायदा झाला. ओके. सो पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट येतो त्यावेळेस आपण केलेल्या गोष्टी या प्रॉपर वेने केल्यात आणि प्रॉपर एखाद्या डायरेक्शनमध्ये केलेल्या आहेत, हे त्यातून प्रूफ होत असतं. सो आजचं सेशन आपण इथे संपूया. काय काय गोष्टी आपण डिस्कस केल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे आवडलं आहे किंवा कसं तुम्ही फॉलो करणार आहात. आपल्या ग्रुपमध्ये 100 विद्यार्थी आहेत, ते सगळे या गोष्टी फॉलो करणार आहेत आणि त्याच्यानुसार आपण पुढचं त्यांचं प्लॅनिंग ज्यावेळेस ते मेन्सला क्वालिफाय होतील त्यावेळेस देखील आपण त्यांच्यासाठी उपक्रम एक सब्जेक्ट ओरिएंटेड किंवा टास्क ओरिएंटेड आपण करणार आहोत. अशा पद्धतीचे व्हिडिओज माझ्या आता या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला येतच राहतील, कशा पद्धतीने काय काय आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. सो कनेक्टेड राहा आणि आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. सो थँक्यू सो मच. आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कनेक्टेड राहू आणि पुढच्या 30-35 दिवसांमध्ये आपण जो आपला टार्गेट आहे तो अचीव केल्याशिवाय
राहणार नाही. एवढं आपण या पॉझिटिव्ह नोटवर आपण ह्या व्हिडिओचं शेवट करू आणि थांबूयात. सो आपण नक्की कमेंट करा कसं वाटलं, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा ह्या सगळ्या गोष्टींसाठी. ओके, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.